वारणेच्या काठ्यावर ज्यांचं बालपण गेलं आणि कृष्णेच्या काठ्यावर होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आपल्यासोबत आहेत. सर, अनेक प्रकारची तुम्ही पुस्तकं लिहिली, अनेक प्रकारचं साहित्य लिहिलं. आज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहात, काय भावना आहे? आनंद वाटतोय की आपल्या केलेल्या कष्टाला फळ आलं, याबद्दल आनंद वाटणं साहजिक आहे. आणि प्रत्येक मराठी लेखकाची एक अपेक्षा असते की आपण एक ना एक दिवस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावं. तर हा योग साताऱ्याच्या पवित्र मातीमध्ये जुळून आला, याचा नक्कीच आनंद आहे. खरं तर तुम्ही आत्ता एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, कादंबरी आसमान भरारी. काय नेमके नवीन पैलू याच्यामध्ये पाहायला मिळत आहे? ही जी आसमान भरारी कादंबरी आहे, ही मी आत्ता शिवाजी राजांच्यावर जी कादंबरी मालिका लिहितो आहे, शिवाजी महासम्राट, त्यातली ही तिसरी कादंबरी. आणि हिचा परीघ मुख्यतः बसरूरचं युद्ध ते आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराजांची जी आग्र्याहून सुटका झाली, इतिहासातला जो अत्यंत नाट्यमय प्रसंग, अत्यंत परिणामकारक प्रसंग आणि शिवाजी राजांच्या अस्तित्वावर आलेला तो घाला होता. आणि यातून शिवाजी महाराजांनी सुटका कशी करून घेतली याचं जे मी नव्यानं संशोधन केलेलं आहे, त्याच्यावर आधारलेली ही कादंबरी आहे आसमान भरारी. नव्यानं संशोधन म्हणजे नेमकं काय सांगू शकाल थोडंफार? हो, नव्यानं संशोधन म्हणजे जे पूर्वी जुन्या याच्यामध्ये नव्हतं ते नवं. उदाहरणार्थ बाबा पेटाऱ्यातून सुटका त्यांनी करून घेतली नाहीच, पेटाऱ्यामधून महाराजांनी गेलेच नव्हते. किंवा महाराजांनी येताना दक्षिणेत येताना जो मार्ग वापरला तो कुठला होता, तो आतापर्यंत लोकांना निश्चित माहिती नव्हता. पण मी आग्र्यापर्यंत गेलो, तिथून पुन्हा मी झारखंड, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर आंध्र प्रदेश, म्हणजे असं साधारणतः हा जो प्रवास आहे राजांच्या येण्याचा, त्याचा मी वेध घेतला. त्यासाठी 3-4 वेळा गेलो. तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणालात की पेठाऱ्यातून महाराज निघालेच नाहीत किंवा सुटलेच नव्हते. आजपर्यंतचं जर आपण बघितलं तर सगळेजण असं सांगतात की पेठाऱ्यातूनच निघाले. मग आता नेमकं तुम्ही काय नेमकी मांडणी केली, कशा पद्धतीने हे केले, त्याला कशा पद्धतीनं तुम्ही त्याचं संशोधन केलं? 2 गोष्टी आहेत. पेटारे वापरले गेले नव्हते असं मी म्हटलेलं नाही. पेटारे वापरले गेले होते, पण महाराज पेटारेतून निसटले नव्हते. आता ज्यांनी बारकाईनं इतिहासाचा अभ्यास केला की त्या कादंबरीमध्ये औरंगजेबच असं म्हणतो की शिवाजी राजा एक हितदर्शक, आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणारा राजा होता. तर पेटाऱ्यामध्ये त्या संभाजीला ते कसे पाठवतील? याचं कारण असं की 17-18 ऑगस्टला 1666ला महाराज सटकले. त्याच्या आधी 17 तारखेला औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी राजांचा प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे उपस्थित होते. दुसरी गोष्ट अशी आहे की 12 मेपासून ते 17 ऑगस्टपर्यंत आग्र्याच्या त्या मुक्कामामध्ये संभाजीराजांना कधीही अटकाव नव्हता. ते कधीही कुठल्याही महालातून, बाजारातून, नदीकाठावरून घोडाफेक करत फिरायचे आणि त्याप्रमाणे 17 तारखेला ते आले होते. त्यामुळे औरंगजेबाचं असं म्हणणं की स्वतःच्या मुलाला पेटाऱ्यात घालून कोंडण्याचं ते कशाला करतील. तर ही आग्र्याहून सुटका आहे. महाराजांनी पेटारे वापरले, पण कसं की महाराजांचा काय म्हणूया आपण त्याला मनुष्य स्वभावाचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास खूप चांगला होता महाराजांचा. आणि त्यामुळं लोकांना गुंतवण्यासाठी, औरंगजेबाच्या वेड्या सैनिकांना गुंतवण्यासाठी त्यांनी पेटारा ठेवला. मग त्यांना काय शंका आली की एक दिवस पेटाऱ्यातून निघतील म्हणून पेटारे तपासा, पेटारा तपासत बसले. लोकांचं लक्ष पेटाऱ्याकडं गुंतवलं म्हणजे दुसरी मार्ग त्यांच्या विचारशक्तीच्या पलीकडे गेला. तर ज्या वेळेला ही घटना घडली, मला तिथल्या काही दंतकथा अशा ऐकायला मिळाल्या की औरंगजेबाचा आजा जो जहांगीर होता, त्याचे चिडियाघर म्हणजे 2-3 हजार त्यांची हरणं होती. ज्यावेळेला औरंगजेबाला सांगण्यात आले शिवाजीराजे पेटाऱ्यातून गेले,
त्यांनी हरणं बोलवली. एक मोठं हरण मोठ्या पेटाऱ्यात ठेवलं, छोट्या पेटाऱ्यात ठेवलं आणि जिथून पेटारा ज्या नदीकाठी किंवा गावाबाहेर नेऊन टाकला होता तिथपर्यंत ते पेटारे नेले हरणांसकट. मग मोठं हरण मृत्यू पावलं, छोटं बेहोश झालं. मग औरंगजेबानं सांगितलं की 4-5 वर्षापूर्वी माझे मामाजी पुण्याला होते, शाहिस्ते मामा, आणि ज्या वेळेला माझ्या मामांची बोटं शिवाजीराजानं उंगलिया काटली त्यावेळेला त्यांना माझ्या सैनिकांना रानामध्ये प्रकाश दिसला आणि अनेक मराठा सैनिक पळतात असं दिसलं. म्हणून आमची 10,000ची फौज जंगलातनं पळायला लागली. पुढं गेल्यावर त्यांना गाठल्यावर असं लक्षात आलं की अरे हे मराठी नाहीत, हे बैल आहेत. बैलांना पोत बांधलेत आणि पोत बांधून ती शिंगं पेटवलेली आहेत आणि बैलं पळत आहेत. हे शिवाजीराजांनी तिथं वापरलं आणि औरंगजेब म्हणाला की अरे ये शिवाजी हम सबका बाप है, उन्होंने हमारे मामाजी के लिए बैलों का इस्तेमाल किया और हमारे लिए पेटारें का. याचं कारण तो सांगतो की माझं बालपण महाराष्ट्रात गेलं आहे, मराठी मातीत गेलं आहे औरंगजेबाचं. कसं तर ज्या वेळेला औरंगजेबाच्या बापानं शहाजहाननं बंड केलं होतं जहांगीर विरुद्ध, त्यावेळेला शहाजहानला आणि त्यांच्या लहान मुलांना त्यांनी हद्दपार केलं होतं. म्हणून शहाजहान त्याचा मुलं म्हणजे आपले औरंगजेब असेल आणि बाकी सगळे जे होते तिघं चौघं हे सगळे जुन्नरला राहायचे. 4-5 वर्ष त्यांचं बालपण औरंगजेबाचं जुन्नरच्या मातीत गेलं. त्यामुळे तो म्हणतो की मला मराठी माहिती आहेत आणि मराठ्यांची भूतं आणि कोकणातली भूतं, ती लावसट, ते खईस, तो चोडगा, हे सगळं माहिती आहे. आणि अशा पद्धतीनं या शिवाजीनं तुमच्यावर बाणामती केली. तर असे वेगवेगळे त्याला कंगोरे आहेत. इतकंच नव्हे तर शिवाजी महाराज ज्यावेळेला सटकले त्यावेळेला ते काशीवरून प्रयागला गेले. प्रयागवरून बघेलखंडावरून बुंदेलखंडावरून ते अमरकंटकला गेले, म्हणजे जिथं यमुना नदी उगम पावते जंगलामध्ये आहे, म्हणजे आजच्या झारखंडमध्ये ते गेले. तिथून खाली उतरले, त्याच्यानंतर ते पलामूला आले. पलामू नावाचं आदिवासींचं एक राज्य होतं आणि तिथं मेदिनी राय नावाचा राजा राज्य करत होता. त्यांनी शिवाजी महाराजांना आश्रय द्यायचं ठरवलं. शिवाजी महाराज त्याच्या महालामध्ये राहायला निघाले. शेवटच्या क्षणी महाराजांना काहीतरी उगाच असं शंका आली, साक्षात्कार झाला आणि त्यांनी नेताजी पालकरला सांगितलं की तू जाऊन महालामध्ये राहा, आणि ते नदीकाठी राहिले. तेवढ्यात अचानक दाऊद खान नावाचा औरंगजेबाचा सरदार चालून आला त्याच महालावर. म्हणजे मेदिनीनं त्याच्याची हातमिळवणी केली नव्हती, पण तो शिवाजीराजांचा शोध घेऊन आला होता. आणि हा जो दाऊद खान होता तो शाहिस्ते खानाचा सक्का भाचा होता. आणि म्हणून माझ्या मामाचा सूड मला घ्यायचा आहे आणि शिवाजीला मला ठार मारायचं आहे, म्हणून तो त्या महालावर आला. पण महाराज निघून गेले होते. आणि या महाराजांना छत्तीसगडमधल्या, झारखंडमधल्या आदिवासी राजांनी आणि आदिवासी जनतेने निघून येण्यासाठी मदत केलेली आहे. म्हणजे ते अंबिकापूर असेल, त्याच्यानंतर मध्ये येणारं रायपूर असेल, रायपूरवरून ते बस्तरला गेले, बस्तरवरून हैदराबाद म्हणजे त्यावेळेचं भागानगर, मेडकला आले, मेडकनंतर गोवळकोंड्याला आले आणि गोवळकोंड्यावरून पुन्हा राजगडावर आले. हा जो सगळा प्रवास आहे तो शिवाजी महाराजांनी अतिशय धोक्याचा प्रवास केलेला आहे. आणि हा नव्याने तुम्ही या सगळं नव्याने, खूप नव्याने आहे. खरं तर तुम्ही नव्यानं मांडता आहात. तुमची जरी तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली, झाडाझडती असेल, पाणीपत, पण तुमच्या पुढं विरोध लागतं ते पाणीपतकारमुळं. या पुस्तका किंवा या कादंबरीमुळे तुम्हाला एक नवं विरोध लागेल? हो, नक्कीच. आसमान भरारी ही मोठी भरारी घेईल हे मला माहिती आहे, म्हणजे मला खात्री आहे. कारण मी एवढे सोर्सेस शोधून काढलेले आहेत. आता नगर जिल्ह्यामध्ये नेवासा आहे. नेवाशाजवळ परमानंद खेडले नावाचं गाव आहे. तिथे स्वामी परमानंद राहायचे, ज्यांनी शिवभारत लिहिलं. म्हणजे शिवाजी महाराजांचे पोवाडे नाही गायले, शिवाजी महाराजांचा ते इतिहासकार होते, म्हणजे कवी होते आणि रोज ते महाभारत ते शिवभारत लिहित होते. त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिलेलं होतं. पण तो संन्यासी योद्धा होता, म्हणजे तो संन्यासी असूनसुद्धा त्यांची 5,000 घोडी होती. आज जर तुम्ही तिथे गेला नेवाशाच्या जवळ खेडले
परमानंद खेडले म्हणतात, त्या ठिकाणी महाराजांचा मठ आहे परमानंद महाराजांचा, तो एखाद्या भुईकोट किल्ल्याएवढा आहे. त्यांच्याकडे 5,000 घोडी होती, त्यांच्याकडे 20-25 हत्ती होते, घोड्यांच्या पागाच्या खुणा तुम्हाला दिसतील आणि तो मोठ्याच्या मोठ्या किल्ल्यासारखा मठ दिसेल. हा जो आहे काय म्हणालो त्यांना आपण परमानंद स्वामी हे उत्तरेत होते आणि परमानंद स्वामींनी हिमालयापासून ते खाली आपल्या सागरापर्यंत म्हणजे रामालयापर्यंत इकडे खाली दक्षिणेपर्यंत सगळे साधू संन्यासी बैरागी हे सगळे त्यांच्या ओळखीचे होते. ती सगळी यंत्रणा शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी त्यांनी वापरलेली होती आणि म्हणून औरंगजेबाने त्यांनासुद्धा 2-2 वेळा अटक केली, 15-15 दिवस मारलेलं आहे, जोडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आहेत. हा जो मिर्झा राजा जयसिंग आम्ही म्हणतो, तो अतिशय उलट्या काळजाचा दुष्ट, हिंदू धर्माला शोभणारं कुठलंही वर्तन त्याच्याकडे नव्हतं. शिवाजी महाराजांचा घात करणारा तो माणूस होता. कोण? हा मिर्झा राजा जयसिंग. त्याचं इतिहासात एक घाणेरडं पत्र आहे की शिवाजीराजे पळून गेलेत आणि शिवाजीराजांना उच्च कुलाचं वेड आहे आणि त्यामुळं मी माझ्या मुलाचा प्रस्ताव घेऊन शिवाजीराजाकडं जातो, मुलगी त्याची मागण्यासाठी, आणि शिवाजीला पकडून देतो, असं त्यानं औरंगजेबाला पत्र लिहिलं. आणि त्या शिवरायांच्या शिवकन्येबद्दल वेडे उद्गार काढलेत की मी त्यांना माझ्या जनान्यात सुद्धा घेणार नाही. असा हलकट वृत्तीचा हा मिर्झा राजा जयसिंग राजपूत असला तरी विषारी रक्ताचा होता. पण त्याचा मुलगा जो रामसिंग, ह्या रामसिंगनं मात्र बापाची पर्वा न करता शिवाजी महाराजांना पूर्ण मदत केलेली आहे. त्या काळामध्ये मानुची नावाचा एक इटालियन डॉक्टर आलेला होता, तो प्रवासी होता आणि तो मोगलांच्या तोफदलाचा प्रमुख होता. त्यांनी जे इंग्लिशमध्ये बायोग्राफी लिहिली स्वतः पाहिलेलं, मानुचीनं स्वतःच्या इंग्रजीमध्ये असं लिहिलेलं आहे की द टोटल एस्केप ऑफ शिवाजी वॉज अरेंज्ड बाय रामसिंग अँड रामसिंग प्रोव्हाइडेड हॉर्सेस टू शिवाजी इन अँड अराउंड ऑफ आग्रा. हे इंग्रजीमध्ये लिहिलेले, ते या कादंबरीमध्ये आले. म्हणजे कपोत कल्पित कहाण्या न लिहिता शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका वेगळ्या पद्धतीनं आणि धमाल जगामध्ये कशी होती हे या आसमान भरारीमध्ये दिले. तुम्ही असं म्हणता आहात की आसमान भरारीमध्ये काय झालं ते लिहिलेलं आहे, मात्र तुमच्यावर एक सातत्यानं आरोप केला जातो की तुम्ही अतिरंजित लिहिता, असं देखील कसं बघता याचा? तुम्ही हे बघा, अरे गवा बेहरे अतिरंजित होते, त्याच्यानंतर कोण आणि कोण अतिरंजित लिहितात म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. ज्यांना असं वाटतं की ना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं हक्कच आमच्याकडे आहे असे लोक म्हणत असतील, पण सामान्य वाचक आणि म्हणणार नाही. रवी हिरवाडकर इतिहासकार ते अतिरंजित म्हणतील? बंगालचा महान लेखक काय त्यांचं नाव रे, सुनील कुमार, ते अतिरंजित म्हणतील? आत्ताचा अमिताव घोष नावाचा इंग्रजी लेखक, त्यांनी माझ्या सगळ्या मराठी कादंबऱ्या इंग्रजीत झालेल्या वाचलेल्या आहेत आणि त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये भारतात मला आवडलेल्या 9 संपूर्ण भारतातल्या लेखकामध्ये विश्वास पाटील एक आहे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तो अतिरंजित आहे. मला यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. माझे लाखो वाचक आहेत, अनेक पिढ्या आहेत ज्या माझ्या शब्दावर प्रेम करतात. आता काय आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एक आहे, माझी पुस्तकं मी खूप मेहनतीनं लिहितो, संशोधन करतो, मी त्या कॅरेक्टरबरोबर जगतो, म्हणून ते जिवंत होतात आणि म्हणून वाचक स्वीकारतात, म्हणून जादा पुस्तकं खपतात. आणि मराठीमध्ये म्हण आहे की ज्या झाडाला फळं जास्त असतात त्यालाच लोक दगडं मारतात, मारू देत. दुसरा एक प्रश्न विचारतो, कदाचित हा तुम्हाला प्रश्न आवडणार नाही. संभाजी तुम्ही त्या विषयावर तुम्ही नाही बोलायचं. अच्छा, नाही, मी कोर्टात बोलेन, मी तर नाही बोलणार. अच्छा, हां, ओके. दुसरा जी गोष्ट 25-30 वर्षापूर्वी मी लिहिलेली आहे, ज्याच्यावर पिढ्या पोचलेल्या आहेत, जे माझे ग्रंथ लोकांच्या पाठ आहेत, ज्यांनी ज्या मातांनी माझ्या भगिनींनी शंभू राजासारखा पुत्र व्हावा म्हणून जी कादंबरी
आपल्या गर्भावस्थेत असताना वाचलेली आहे मुद्दाम. असं महाराष्ट्रानं ज्या कादंबरीवर प्रेम केलं आहे त्याच्यावर कोण टीका करत असेल तर त्यांचा अप्रोच चुकतो आहे. ते मला भेटतील तर त्यांना मी समजून सांगेन की तुमचं कसं चुकतं आहे. काल संभाजी ब्रिगेडसोबत तुमची बैठक झाली. तुम्ही या ना इकडे आता आसमान बरारीवर या. मला दुसरी गोष्ट सांगा, आता शेवटचा प्रश्न विचारतो. एक वर्षभराचा कालावधी आहे. कशा पद्धतीनं पुढं जे आहे ते वर्षभराचा तुमचं प्लॅनिंग असणार आहे? कशा पद्धतीनं मराठी घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा? माझी सगळ्यांना विनंती आहे की गावोगावी जिथं कसब्याची गावं आहेत किंवा जिल्ह्याची गावं आणि तालुक्याची गावं आहेत त्या ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन माय मराठीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मराठी भवन बांधावं. लोक बऱ्याच ठिकाणी आपली पडलेली जागा द्यायला तयारी आहे. पूर्वी मराठी शाळा जशी असायची, मराठी शाळा कशी बांधलेली असायची की हवा, पाणी आणि पाऊस यापासून रक्षण करणारी इमारत म्हणजे पूर्वीची मराठी शाळा. तर तसं छोटं भवन बांधावं. मग कमर्शियल आणि नॉन कमर्शियल असं करू नये. कमर्शियलच्या नादाला गेलं की सगळंच कमर्शियल होतं आणि ज्या पर्पजसाठी जागा आहे ती बाथरूम एवढी ठेवली जाते, ते नाही. आणि कॅश अँड काइंड म्हणजे मी ठाण्याला प्रांत ऑफिसर ज्या काळात होतो कलेक्टर व्हायच्या आधी, त्या काळात मी लोकवर्गणीतून 75 चावड्या बांधल्या तलाठी. कॅश अँड काइंड म्हणजे ज्या कुंभार होता त्यांच्याकडून विटा घेतल्या, सुताराकडून लाकूड घेतलं आणि वाळूच्या कॉन्ट्रॅक्टदाराने वाळूची पोती आणून दिली. कॅश अँड काइंडनं जनवर्गणीतून आम्ही जशा चावड्या बांधलेल्या आहेत तशी मराठा भवनं आपली मराठी भाषा भवनं बांधावीत. ज्या ठिकाणी आजी आजोबा उगाच जुलमानं नाना नानी पार्कमध्ये जाऊन केस म्हणजे असे खाजवत बसण्यापेक्षा इथं माय मराठी भवनात येऊन नवीन पुस्तकं कुठली आली, गावातली मराठी शाळा नीट चालली की नाही, वर्तमानपत्र येतात की नाही याचा अभ्यास करतील. त्यासाठी मराठी भवन होणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियलच्या इंटेलिजन्स जमान्यात साहित्य कसं बघता तुम्ही? हे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक बकवास गोष्ट आहे. माणसाचा मेंदू, प्रत्येक माणसाचा मेंदू सुपर असतो. तुम्ही ज्या वेळेला अमेरिकेला जाता त्यावेळेला एअरपोर्टवरून किंवा लंडनला जाताना तुमच्या बोटाचा ठसा घेतला जातो. का ठसा घेतला जातो की शास्त्राला पण माहिती आहे की प्रत्येकाच्या बोटावरच्या रेषा वेगळ्या असतात, तसा प्रत्येकाच्या मेंदूचा आवाका वेगळा असतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं हे वरवरची सुमार पुस्तकं होतील, त्यामधून काय ज्ञानेश्वरी आणि रामायण किंवा तुकोबाची गाथा होणार नाही. नाही होणार. पण मोठ्या प्रमाणात तरुणाई आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळते. वाचन जे बघायला झालं तर खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला काय पाहिजे आणि काय नको हे दाखवतं. हे बघा, प्रत्येक माणसाला वेळ असतं. पूर्वी महाराष्ट्रात आपण फक्त कांदा पोहे खायचो, फक्त कांदा पोहे, भजी खायचो. एवढ्यात उडप्याची ती हे आला, सांबार आलं, सगळे सांबार खायला लागले. 10-20 वर्ष 15 वर्ष सांबार खायला आता खात नाहीत. तसं येणारं नवं वेळ 4 दिवस टिकेल. पुन्हा तुम्हाला जायचं आहे ते ग्रंथाच्या गावा आणि लेखकांच्या गावाला. खूप खूप धन्यवाद. खरे होते विश्वास पाटील. खरं तर त्यांचं नवीन कादंबरी आलेली ते अवश्य वाचावी आणि का वाचावी याचा खुलासा जो आहे तो स्वतः विश्वास पाटील यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.